आपल्या पोटाची चरबी ही आईस्क्रीमसारखी मेल्ट झाली तर हेही शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला फॉलो करायचा योग्य असा डाएट प्लॅन. तुम्ही योग्य असा डाएट प्लॅन फॉलो करून 5 किलोही वजन कमी करू शकता 15 दिवसातही. त्यासाठी मी घेऊन आली आहे साधा, सोपा आणि इझी टू फॉलो असा समर डाएट प्लॅन. उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं हे फार सोपं आहे, कारण आपली बॉडी ऑलरेडी डिटॉक्स मोडमध्ये गेलेली असते. त्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस लवकर होते. तसेच या सीझनमध्ये आपल्याला भरपूर सारे फळं, भाज्या हे इझिली अवेलेबल होतात. त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास लवकर मदत होते. तर चला पाहूया आपला असा साधा, सोपा असा डाएट प्लॅन. तर आपण सकाळची सुरुवात करणार आहे मॉर्निंग ड्रिंकने. त्यासाठी आपण सकाळी उठल्या पहिले घेणार आहेत 1 ग्लास साधं पाणी. त्यामुळे आपली बॉडी थोडीशी हायड्रेट होईल. तसेच आपण अर्धा पाऊण तासाने घेणार आहेत एक बॉडी डिटॉक्स वॉटर. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोमट पाणी, कोमट लिंबू पाणी. त्यामध्ये तुम्ही दालचिनीचे पावडरही टाकू शकता. त्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर जाते. जर तुम्हाला ते घ्यायचे नसेल तर तुम्ही घेऊ शकता अद्रकचा चहा. त्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये अद्रक बारीक किसून उकळून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचं. त्यामुळे काय होईल तर आपल्या बॉडीतील सूज कमी होईल. तसेच आपल्या पोटावर कधी कधी फुगल्यासारखं दिसतं, तेही सूज कमी होईल. त्यानंतर आपला येतो ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये आपण घेणार आहेत फळं, कारण ह्या सीझनमध्ये आपल्याला टरबूज, खरबूज हे इझिली अवेलेबल असतात आणि त्यामुळे पोट खूप भरल्यासारखे होते. त्यामुळे आपण भरपूर असे फळं खाणार आहेत ब्रेकफास्टमध्ये. तर तुम्हाला घ्यायचे आहे 500 ग्राम टरबूज किंवा 500 ग्राम खरबूज. जर तुम्हाला मिक्स घ्यायचे असेल तर तुम्ही दोन्ही मिक्स करूनही घेऊ शकता. जर तुम्हाला हे नसेल घ्यायचे तर तुम्ही 2 अंड्याचे ऑमलेट कमी तेलामध्ये किंवा बेसनचा सेम अंड्याच्या जागी तुम्ही बेसन टाकूनही घेऊ शकता. त्यानंतर येतं आपलं मिड मॉर्निंग. आपल्याला नारळ पाणी उन्हाळ्यात इझिली अवेलेबल असतं. त्यामुळे तुम्ही 1 नारळ पाणी मिड मॉर्निंगमध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी नॉर्मल टेम्परेचरचं घेऊ शकता. त्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहील. त्यानंतर येतं आपलं लंच. लंचमध्ये आहेत आपल्याला 3 ऑप्शन. एक आहे काकडीचं सॅलड, दही तडका, ओट्स आणि कोशिंबीर. काकडीचं सॅलड करताना तर तुम्हाला एक मोठा बाउल भरून काकडी घेऊन त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून ते घ्यायचं आहे. ते नसेल घ्यायचं तर तुम्ही दही तडका ओट्स घेऊ शकता. ओट्समध्ये दही मिक्स करून ते घ्यायचे. त्या फायबर भरपूर असल्यामुळे पोट खूप भरल्यासारखं राहील. तसेच कोशिंबीर ही एक मोठा बाउल तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही. नंतर येतं आपलं इव्हिनिंग स्नॅक. इव्हिनिंग स्नॅकमध्ये तुम्ही चहा, कॉफी घेत असेल तर तुम्ही कमी साखरेचा चहा घेऊ शकता. जर तुम्हाला चहा घ्यायचा नसेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता आणि ब्लॅक कॉफीच्या जागी तुम्ही कमी साखर टाकून कोल्ड कॉफी घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्यासोबत मखाणा किंवा कमी तेलात बनवलेला मुरमुऱ्याचा चिवडा हेही घेऊ शकता. त्यामुळे आपल्याला डिनर टाईमला भूक लागणार नाही. नंतर येतो आपला डिनर. डिनरमध्ये तुम्हाला आहे 3 ऑप्शन. तुम्ही शेवग्याच्या शेंगा इझिली अवेलेबल असतात उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे तुम्ही शेवग्याच्या शेंगाचा सूप घेऊ शकता. त्यामुळे भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम भेटेल. तसेच तुमचे पोट भरल्यासारखे राहील आणि रात्री भूकही लागणार नाही. ते नसेल घ्यायचे तर तुम्ही मुठभर तांदूळ घेऊन त्यात मुठभर मुगाची डाळ टाकून छान मुगडाळ खिचडी बनवू शकता. आणि तिसरं ऑप्शन आहे दलिया. भरपूर असं भाज्या घालून तुम्हाला दलिया करून ते तुम्ही डिनरमध्ये घेऊ शकता. जर तुम्हाला रात्री भूक लागत असेल 7 नंतरही तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध करून 1 ग्लास घेऊ शकता. याचबरोबर फास्ट वेट लॉससाठी तुम्हाला या 5 टिप्स फॉलो करायच्या आहेत. आपल्याला साखर, पोळी, मैदा पूर्णपणे बंद करायचं आहे. तसेच प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला 30 मिनिटाची वॉक घ्यायची आहे. 3 ते 4 लिटर पाणी तुम्हाला घ्यायचे आहे. तसेच 7 ते 8 तासाची झोप घ्यायची आहे. त्यामुळे फॅट बर्निंग लवकर होईल. तसेच तुम्हाला रात्री 7 नंतर काही खायचे टाळायचे. तुम्हाला 7 ते 8 तासाची झोपही घ्यायची आहे. त्यामुळे आपला मेटाबॉलिझम फास्ट होईल आणि फॅट बर्निंगला मदत होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.